समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी संघर्ष समितीच्या नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या या सहविचार बैठकीसाठी उपस्थित असलेले शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष विठ्ठलराव ताकविडे, शिवा कर्मचारी महासंघाचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष संभाजीराव पावडे, शिवा कर्मचारी महासंघाचे नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष ज्ञानोबा घोडके, आपल्या समग्र शिक्षा कर्मचारी संघटनेतील सर्वच सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर तुम्ही हे शाल आणि हारांचं ओझं माझ्यावर एवढं टाकलंय की तुमच्या प्रेमाच्या ओझ्याखाली मला दबून जाण्याची भीती वाटते आहे. तुमचं प्रेम आणि विश्वास हीच खरं तर काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ऊर्जा. जेव्हा हा विषय आपण हातामध्ये घेतला तेव्हापासून आजपर्यंतचा प्रवास मी लातूरमध्ये बोललो. तिथे असंच अचानक मी कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या अंत्यविधीला तुमच्या नागपूरच्याच आंदोलनामुळे जाऊ शकलो नाही, म्हणून मी 16 तारखेला भेट द्यायला गेलो. त्यावेळेस संजय अकोले सर असतील किंवा शेख सर असतील यांचा आणि लातूरचे जिल्हाध्यक्ष यांचा फोन आला आणि आम्हाला भेटायचंय असं सांगितल्यानंतर मी त्यांना भेटायला हो म्हणालो. भेटीमध्ये त्यांनी एका शाळेमध्येच कार्यक्रम ठेवला होता. तिथं तुमच्यापेक्षा जास्त शंका उपस्थित झाल्या होत्या आणि त्या शंकांचं निरसन करण्यासाठी बोलताना तर ताकविडे सर मला म्हणत होते लातूर एवढंच बोला. असे काही कलाकार बाजूला बसलेले असतात. सर इथं लातूर एवढं बोलायची गरज नाही, कारण तिथं शंका जास्त होत्या, इथं शंका शिल्लक राहिलेल्या नाही. पण काही बेसिक मुद्दे जे आहेत, जे तुमच्या मनामध्ये आहेत, त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा विषय आता सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा माझ्याकडे आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा मला हा विषय हातात घेण्यासाठी जर कोणी केला असेल तर तो संजय अकोले. त्यांच्या बरोबरीला आमचे बालाजी कातुरे किंवा जामकर सर, आणि मग हळूहळू वाढत गेली संख्या. त्याच्यात शेख सर वाढले, तिकडे आमचे यर्मे सर आहेत, आणि मग आमचा नाविलाज झाला. खर तर मला काय हा विषय नवीन नव्हता. मला बऱ्यापैकी तुमच्या विषयाची माहिती अगोदरही होती, कारण मी शिक्षण चळवळीतच आहे. त्यामुळे विषय माझ्यासाठी नवीन नव्हता. समग्र शिक्षा समग्र होण्याच्या अगोदरपासून सर्व शिक्षा अभियान असेल किंवा त्याही अगोदर डीपीईपी जेव्हा होती, डीपीईपीचे डायरेक्टर आपल्याकडे औरंगाबादला राहायचे. त्या ऑफिसचं नाव मिपा होतं, मिपा. त्याच्या अगोदरपासून माझा संपर्क आपल्या या विषयाशी आहे. आणि मग केंद्र सरकारचा जेव्हा प्रोजेक्ट शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी आणला गेला, तिथपासूनची मला पूर्ण कल्पना असल्यामुळं तुमच्या प्रश्नाची मला माहिती नव्हती असं नाही, परंतु मी नको त्या ठिकाणी जात नाही. आणि एकदा का तो विषय समजून घेऊन हातात घेतला तर निकाल लावल्याशिवाय थांबत नाही. हा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून हा विषय जेव्हा मी हातात घ्यायचं ठरवलं, त्याचं पहिलं आंदोलन आझाद मैदानावर झालं. त्याचा उल्लेख ताकविडे सरांनी केला. 10% मानधनवाढीचा विषय त्या ठिकाणी होता. पण त्याच मैदानावर मी व्यासपीठावरून बोलताना सांगितलं होतं की आपण अल्पसंतुष्टी आहात, फक्त 10% मानधन वाढ मागता आहात. 10% मानधन वाढ तर तुम्हाला
की आंदोलन ग्राउंडवरून घरी जाईपर्यंत तुम्हाला GR देऊ, असं मी वक्तव्य केलं होतं. आणि त्याच्यानंतर तुमचा 10%चा GR काढण्यासाठी मी जेव्हा तुमची फाईल टेबल टू टेबल बघत होतो, तेव्हा मला लक्षात आलं पहिल्यांदा की तुमच्या कामातले स्पीड ब्रेकर बाहेरचे नाही, तुमच्यातलेच आहेत. आणि म्हणून तो GR काढायला सुद्धा मला जवळपास 15 दिवस लागले होते, आणि तरी त्याची आर्थिक तरतूद झाली नव्हती. आणि तिथं बोलताना मी म्हणालो होतो की हा विषय मानधन वाढी पुरता न ठेवता सेवेत समायोजित करण्याचा मुद्दा आपण घेतला पाहिजे. त्याचं कारण असं होतं की सर्व्हिस रूल्स मध्ये किंवा रिक्रुटमेंट रूल्स मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या नियुक्त्या होताना फॉलो केलेल्या आहेत. रोस्टर असेल, संच मान्यता असेल, किंवा त्यानंतरची जाहिरात असेल, जाहिरातीमध्ये सुद्धा तुमचं क्वालिफिकेशन असेल, या सगळ्या गोष्टीची पूर्तता तुमच्या नियुक्त्या करताना केलेली आहे. त्यामुळं तुमचं सेवेत समायोजन होणं हे नैसर्गिक आहे, हे मला माहिती होतं. आता याच्यामध्ये नंतर केडर वाढत गेले, त्यातलं एक KGBV आहे. कारण KGBV कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर मला बोललं पाहिजे. किंवा वसतिगृह असतील, वसतिगृह कर्मचारी आहेत किंवा KGBV आहे. KGBV हे नंतर आली 2011 मध्ये, 2006 मध्ये आली, पण प्रत्यक्षात KGBVच्या ज्या शाळा सुरुवात व्हायच्या 2008-9च्या दरम्यान सुरुवात झालेली आहे. 6ला. ठीक आहे. त्याचं मला KGBV माहिती आहे. त्याचं कारण आहे की माझाही संस्थेचा प्रस्ताव होता. KGBVची शाळा संस्थांना द्यायच्या होत्या, आणि त्यावेळेस KGBVचे प्रस्ताव शासनाने मागवले आणि KGBVच्या शाळा हे संस्थेला द्यायचा निर्णय होता. तेव्हा माझाही प्रस्ताव होता, आणि सत्तेतले अंकुशराव टोपे यांचाही प्रस्ताव होता. सत्तेत असल्यामुळं त्यांनी त्यांची मान्यता घेतली. पण मी एक असा माणूस होतो की अंकुशराव टोपेंना मिळालेली शाळा ही गुणवत्तेच्या आणि नियमाच्या अटीच्या अधीन राहून माझ्या संस्थेला मिळाली पाहिजे. आणि मी हायकोर्टामध्ये याचिका केली. त्या याचिकेचा निकाल आला, अंकुशराव टोपेच्या संस्थेची मान्यता रद्द झाली, आणि कोर्टाने आदेश दिले की या KGBVच्या शाळा संस्थेला न देता शासनाने चालवाव्यात. आणि म्हणून काही संस्थांना, कारण ऑर्डर ज्या तारखेला आली त्याच्या अगोदर ज्यांना मान्यता मिळाल्या होत्या त्या संस्थेला राहिल्या. आपल्याकडची संस्थेची आहे नांदेडमधली, खोटाळकरांची संस्थेची आहे, आणखी एक कोणाची तरी आहे. आणि मग संस्थेच्या पूर्वीच्या कायम राहिल्या, पण त्याच्या नंतर ज्या मान्यता द्यायच्या राहिल्या त्या कुठल्याही संस्थेला न देता शासनाच्या वतीनं चालवण्याचा आदेश हायकोर्टाने दिला. पण तुमच्यापैकी काही कर्मचारी संस्थेतले KGBVला असतील, काही कर्मचारी शासनाच्या KGBVला असतील. म्हणून KGBVचे कर्मचारी जेवढे आहेत ते सुद्धा समग्रचा भाग आहे, हे मला काही लोक सांगण्याचा प्रयत्न करताना मंत्रालयात ह्या मॅडमची माझी भेट झाल्यानंतर मला हे सांगत होते KGBV आम्ही पण त्यातले आहोत. आता मला माहिती होतं KGBV असेल का वसतिगृह कर्मचारी असतील किंवा आपले बाकी केडर असतील, हे सगळेच हे समग्र शिक्षामधले कर्मचारी आहेत. आणि या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी आपण विषय लावून धरला. विषय लावून धरताना मागच्या सर काय म्हणले, कुठले तरी डाकूटोळी, नाईक सर म्हणले डाकूटोळीचा आहे म्हणून. तर त्याच्या अगोदरचे जे अध्यक्ष होते त्यांच्या काळात काय उपक्रम झाले हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. परंतु हा विषय आपण सेवेत समायोजन करण्याच्या विषयाला धरून
जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे हे होते तेव्हा सह्याद्री विश्रामगृहावरची बैठक ही माझ्या पत्रावरून आणि भरतसेठ गोगावलेच्या पत्रावरून लागली. तेव्हा मला काही परिपूर्ण माहिती नव्हती. ती बैठक झाली आणि शासनाची शिक्षण विभागाची कुठलीही बैठक असो त्या बैठकांना महाराष्ट्रातल्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार हे निमंत्रित असतात. आणि बैठक लागली समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांसाठी आणि त्या बैठकीमध्ये शिक्षक आमदार असल्यामुळं आणि तुम्ही त्यांचे मतदार नसल्यामुळं त्यांचा कल हा तुमच्या विषयापेक्षा टप्पा अनुदान, तुकड्यांचं अनुदान, जे त्यांचे शिक्षक मतदार आहेत त्यांच्यावर त्यांचा भर जास्त होता. आणि आम्ही एकनाथभाई शिंदेना वैयक्तिक जे काही बोलायचं होतं की आजच्याच बैठकीमध्ये समग्र शिक्षाचे सगळेच्या सगळे 6000 कर्मचारी सेवेत कायम करायचा निर्णय घ्यायचा असं म्हणून बैठकीत बसलो होतो. आणि तेव्हाचे सन्माननीय मुख्यमंत्री सुद्धा आमच्या भूमिकेला सहमत होते. आता हे काही सगळ्यांना माहिती नव्हतं, पण बैठक जेव्हा सुरुवात झाली तेव्हा काही तांत्रिक अडचणी येत गेल्या. म्हणजे आमच्याकडे खेड्यात म्हणे नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तसं समग्रच्या कामाला विघ्न कसे कसे येत गेले मी स्वतः अनुभव घेतला. आणि मग ही बैठक सुरुवात झाल्याच्या नंतर जेव्हा विषय मांडणी व्हायची तेव्हा एसपीडीला विचारलं जायचं. आणि एसपीडी मॅडम ह्या नवीन जॉईन झाल्या होत्या, 2च दिवस झाले होते. विमला मॅडम म्हणून 2 दिवसापूर्वीच रुजू झालेल्या होत्या. त्यामुळे त्या म्हणायच्या मुख्यमंत्र्यांनी काही विचारलं तर म्हणायच्या माहिती घेऊन सांगते. आणि मग बैठक अशी जेव्हा विषयाला सोडून भरकटू लागली त्याचा फायदा घेऊन शिक्षक आमदारांनी टप्पा अनुदानाचा विषय मध्ये आणला. तरीही मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना त्या बैठकीमध्ये जाऊन कानात बोललो की अगोदर हा विषय संपवा. आणि असे कर्मचारी इतर राज्यामध्ये कुठं सेवेत समावेशित झालेत का ही मुख्यमंत्र्यांची शंका होती. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठकीत ओपन विचारलं की इतर राज्यामध्ये समग्र शिक्षाचे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी कुठं सेवेत कायम केलेत का. तुमच्या अध्यक्षाला ही बाब माहिती होती. बैठक संपल्यानंतर जेव्हा चर्चा झाली तेव्हा तुम्ही लोकच मला सांगायला लागले 10 राज्यात परमनंट झालेत. जर कदाचित तिथं जर सांगितलं असतं की असे समग्रचे कर्मचारी या राज्यामध्ये कायम झालेले आहेत तर मुख्यमंत्री तिथंच निर्णय घेणार होते, आमचं ठरलं होतं. पण तुमचे प्रतिनिधी म्हणून जे अध्यक्ष म्हणून जे होते आंबेकर, त्यांनी हा विषय तिथं सांगितला नाही. का सांगितला नाही मला माहिती नाही. बाहेर आल्यानंतर सांगितला पण मध्ये असताना सांगितला नाही. जर कदाचित त्या बैठकीमध्ये जर हा विषय मुख्यमंत्र्यांनी विचारलं, तसं जर सांगितलं असतं, जसं पंजाब राज्यामध्ये समग्र शिक्षा कर्मचारी 8000 कर्मचारी सेवेत कायम केले. म्हणजे कसे तुमचे टप्पे हुकत गेलेत त्याच्या अगोदरचे तुमचे अनुभव असतील. पण मी जेव्हा या विषयाला हातात घेतलं तेव्हाच्या नंतरचे सांगतो मी की त्याच बैठकीमध्ये तुम्ही कायम होणार होतात, पण तिथं माहिती वेळेवरती न दिल्यामुळं सेवेत कायम करण्याचा निर्णय झाला नाही. आणि मग पुन्हा टप्पावार अनुदानाकडे विषय जात असताना पुन्हा मी सन्माननीय मुख्यमंत्र्याला सांगितलं की 6000 कर्मचारी आहेत. आता बाकीच्यांचं होत नसेल, पिटिशन नंबर सांगितलं, SLP नंबर सांगितला मी. आणि या SLP मध्ये सुप्रीम कोर्टाचे दिव्यांग कर्मचाऱ्यांना कायम करण्याबद्दलचे आपल्याला पॉझिटिव्ह संदेश आहेत. त्यामुळे यातले अर्धे कर्मचारी बाजूला करा आणि त्यांना सेवेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सेवेत कायम करा. आणि उरलेले जे अर्धे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आज एसपीडी कडे पूर्ण माहिती नाही, एकट्या एसपीडीवर अवलंबून न राहता एक अभ्यास गट स्थापन करा.
ही सूचना मी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच बैठकीमध्ये हा विषय सांगितला, एसपीडीला सांगितलं, सुप्रीम कोर्ट जजमेंट घ्या आणि जेवढे कर्मचारी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे आहेत त्यांचा विषय वेगळा करा. हे बायफर्गेशन करण्यामध्ये माझा थोडासा वेगळा उद्देश होता. कारण जेव्हा 6,000 कर्मचाऱ्यांचा आर्थिक भार किती येतो हे शासन जेव्हा बघेल तेव्हा आकडा मोठा असेल. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन जर अर्धे बाजूला केले तर अर्धा आकडा होतो आणि मग आपल्या राहिलेल्या कर्मचाऱ्यांना समायोजित करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. या उद्देशानं आपण ते केलं. त्यामध्ये 3,000 पेक्षा जास्त कर्मचारी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन सेवेत कायम झाले. आणि मग तुम्हाला पुन्हा कटू अनुभव यायला सुरुवात झाली. मला खाजगीत भेटताना अनेक जण बोलताना सांगायचे, इथं ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा, की जे कर्मचारी तुमच्या सोबत एका टेबलवर बसून डब्बा खात होते ते परमनंट झाल्याच्या नंतर हवेत उडाले होते. आणि मग तुम्हाला अंडर एस्टिमेट करणं, ती जी भावना असते. आमचे ताकबिडे सर ते शब्द वाचत बसले, शब्द वाचायचे नसतात, प्रत्येक शब्दात बघण्यापेक्षा त्यांचा भाव बघायचा, भाव महत्वाचा. आणि मग तिथं टेबलवर डब्बा खाणारे, दररोजचे सोबत राहणारे अर्धे कर्मचारी जे सेवेत कायम झाले त्यांचा भाव तो आविर्भावात बदलला होता. आणि तुम्हाला त्याच्या वेदना कशा होऊ शकतात हे आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि जिथं समिती गठीत झाली, समिती गठीत झाल्यानंतर सुद्धा विघ्न आले. GR काढला, शिक्षण विभागाचे सचिव देओल यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली. पुन्हा आमदार आंबेडकरांनी पत्र दिलं की आम्ही सचिवाच्या अध्यक्षतेखाली काम करणार नाही. पुन्हा वाढलं. मध्ये आम्ही मंत्रालयामध्ये GR काढण्यासाठी जेव्हा फिरायचो तेव्हा GR ची फाईल कुठे गेलेली आहे, ती कशी डायव्हर्ट करायची आणि जमा केलेलं कसं जिरवायचं, इथं एवढे दिलेत तिथं तेवढे दिलेत. तुमच्या ग्रुपवर पण काही मेसेज सोडायचे, मला लोक येऊन सांगायचे, मी म्हणायचो सोडू द्या. मित्र, जेव्हा GR काढायचा होता तेव्हा माझ्यासोबत अकोले सर होते आणि मी कालही नाव घेतलं, पताळे नावाचे इंजिनियर होते सोलापूरचे. पताळे नावाचे सोलापूरचे इंजिनियर व्ही राधा मॅडमला अध्यक्ष करून नंतर जो GR काढायचा होता तेव्हा आपला जो GR बनवला तो व्ही राधा मॅडमनी बनवला, ज्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ऍडमिन आहेत. त्यांनी हा GR बनवला. GR बनवताना तुमच्या GR मध्ये क्लॉज नंबर 2 हा मी टाकायला लावलाय. आणि तो क्लॉज नंबर 2 जो आहे तो किती लोकांनी इथं वाचलाय? 4 जूनच्या GR मध्ये मुद्दा नंबर 2 वाचला की इथं कोणी? या अभ्यास समितीचं कार्यकक्ष फिक्स केली होती आपण त्याच्यामध्ये. अभ्यास समितीने काय काम करायचंय, त्याची कक्षा काय असली पाहिजे, समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजित करणे आणि इतर लाभ देण्याचा अभ्यास करण्यासाठीची समिती. तिथं जर मोकळं सोडलं असतं तर अनेक फाटे फुटले असते. आणि म्हणून ते फाटे फुटू नयेत म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना किंवा समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजित करणे स्पेसिफिक वर्ड टाकला होता. त्यामुळं समितीमध्ये जे कोणी शुक्राचार्य पाय मारणारे होते त्यांना मी हलू दिलं नाही. त्याचं एकमेव कारण तो क्लॉज नंबर 2. कुठं दुसरीकडे जर जायचं असेल तर आम्ही सांगायचो ती कक्षा नाही तुमची, तो तुमच्या समितीचा अधिकार नाही. आणि सुरुवात करताना GR पासून आपण व्यवस्थित त्याची बांधणी केली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ऍडिशनल चीफ सेक्रेटरी संतोष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा आपली समिती गठीत झाली, GR काढायचा आहे, तो GR निघण्याच्या अगोदर तुमच्या संघटनेमध्ये ही चलबिचल होती.
बरेच लोक माझ्याकडे यायचे, मलाही काही तुमच्यातल्या घटना कळाल्या होत्या ज्या माझ्या बुद्धीला पटत नाहीत, आणि म्हणून मी पहिली अट घातली होती. माझ्याकडे माझ्या गावी जेव्हा आले हे लोक, तेव्हा बलाक्षे मॅडमही होत्या, एक 30-40 लोक माझ्याकडे आले होते. तेव्हा मी सांगितलं होतं की तुम्ही जे जमा केलंय त्याचा अगोदर पोलीस स्टेशनला FIR करा. मी हे सांगितलं होतं, FIR करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये सोशल मीडियावर व्हायरल करा, म्हणजे अधिकाऱ्यांची डोके क्लीन होतील. आणि मग दुसरी संघटना करा, सभासदाचा फॉर्म बनवा, तो सोशल मीडियावर टाका आणि सभासद बनून तुमच्या संघर्ष समितीचे जे होऊ इच्छितात त्यांना सभासद करून घ्या. त्यातलं तुम्ही अर्ध केलं, पूर्ण केलं नाही. FIR न करता संघर्ष समिती स्थापन करून बलाक्षे मॅडमला अध्यक्ष करून सभासद फॉर्म मला वाटतं टाकला होता का? आणि त्याच्यानंतरही जेव्हा वेळोवेळी आपल्या भेटी व्हायच्या, त्या भेटी होताना एक के चव्हाण मंगल कार्यालयाला लोह्यामध्येच एक बैठक झाली. आता त्या बैठकीच्या वेळेला सुद्धा सविस्तर चर्चा झाली, कारण त्यावेळेला मला तुमचे बरेच मुद्दे समजून घ्यायचे होते. सविस्तर बैठक झाली, पण बैठक झाल्यानंतर पुन्हा अकोले सर, शेख सर आणि 10-20 लोकांनी मला बाजूला घेतलं. तुम्ही समोर तेच सांगालो, आणि मला बाजूला घेऊन सांगितलं की सर असं असं आहे, आमच्या लोकांचं म्हणणं आहे की दिल्याशिवाय होत नाही आणि असं असं जमा आहे, ते द्यायचंय. मी म्हणालो द्यायचं असेल तर माझं नाव वगळा. तरी म्हणाले सर हे काम होत नाही. तुला जर तसं काम करायचं असेल तर दलालाला मध्ये घेऊ नका, डायरेक्ट मी भेट घालून देईल, तुमच्या हाताने द्या आणि दुसऱ्या दिवशी GR घ्या. तिथंही तुमचा 100% GR निघाला असता, पण तुम्हाला भीड तुटली नाही. तुमच्यातली जी माणसं आहेत त्यांची भीड तुटली नाही तुम्हाला. आणि मग तिथेही तो विषय अर्धवट राहिला आणि मग बैठका सुरुवात झाल्या. बैठकांमध्ये सुद्धा अनेक डावपेच. मी तर असं म्हणतो, आंबेकर बैठकांमध्ये केवळ जासूसी करायला बसायचा. काय चाललंय, कोण काय म्हणलंय, विरोधात बोलता येत नव्हतं, पण तिथून निघालं की बाहेर दुसऱ्या बैठका व्हायच्या. आणि जी मी नागपूरमध्ये बोललो, नावेला जरी बोललो, म्हात्रेंनी तसं म्हणल्यामुळं बोललो मी की 10-15 लोक आहेत, काही फार नाही. स्वार्थासाठी त्यांना परमनंट व्हायचंय, पण स्वार्थासाठी कोण्या टोकाला जावं हे सुद्धा काही लोकांना कळत नाही. आणि अशा पद्धतीनं तुमच्या विषयाला बगल देण्याचं काम हे तुमच्याच काही मुठभर लोकांकडून झालंय. हे काही आपल्याला नाकारायची गरज नाही. तर मला काही सोयरीक करायची नाही त्या आंबेडकर सोबत. जे आहे ते बोललं पाहिजे. माझी ओळख सुद्धा तिथंच झाली त्याची. तरी मी त्याला सोबत घेऊन बैठकांमध्ये जायचो. मला आणखी आठवतं, पहिली बैठक जेव्हा व्हायची होती भरत शेठ गोगावल्यांच्या मीटिंग हॉलमध्ये, तुमचे सगळे दोन्ही गटाचे 30-40 लोक एकत्र करून मी त्यांना समजावून सांगितलं होतं की इथं एकत्र आपण निकाल घेऊ. परंतु शेवटची बैठक आहे असं ठरलेलं असताना सुद्धा त्या बैठकीमध्येही पुन्हा फाटे फोडायचं काम, 10 मिनिटात बैठक संपवण्याचं आणि फाटे फोडायचं काम काही लोकांनी केलं. परंतु पुन्हा आम्हाला आमच्या पद्धतीनं घ्यावं लागलं. तिसरी बैठक ही शेवटची बैठक आहे हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, पहिल्याच बैठकीत सांगितलं होतं. आणि मग ती बैठक संपल्याच्या नंतर रिपोर्ट लिहायची तारीख पण आम्ही त्या बैठकीत ठरवली होती, 25 सप्टेंबर. पण 25 सप्टेंबर पर्यंत 4 सप्टेंबरच्या तिसऱ्या बैठकीत हे ठरवलं. 25 सप्टेंबरला अहवाल तयार करायचा, सगळ्या सदस्यांनी वाचायचा, सह्या करून दाखल करायचा, हे ठरलेलं असताना त्याच्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आल्या. SPD सन्माननीय संजय यादव जे आहेत, मी अनेक वेळेला सांगितले, मी जो माणूस फेर आहे त्याला फेरच म्हणणार. तुमचे SPD संजय यादव अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहे, सकारात्मक अधिकारी आहे.
माझा त्यांचा 20 वर्षाचा संबंध आहे, त्यामुळं त्यांचा मला माहिती आहे आणि तो माणूस सकारात्मक आहे हे मला माहिती असल्यामुळं माझ्याकडे हे सगळे येऊन बसायचे, रिपोर्ट झाला नाही. इथं लोह्याला सुद्धा मी दुसऱ्या कामाला आलो तरी तुमचीच गर्दी जास्त राहायची, माझ्याकडे रिपोर्ट गेला नाही. आणि मग मी एके दिवशी एसपीडी संजय यादव साहेबांना बोलल्यानंतर त्यांचं माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं, सर मी दुसऱ्याला काही सांगेल पण तुम्हाला खोटं सांगणार नाही. माझ्याकडे त्रिभाषा समितीचं सदस्य सचिव पद दिले आणि त्याचं मोठं काम माझ्याकडे वाढल्यामुळं, आचारसंहिता आहे, दिवाळी आहे, हे सगळ्या विषयामुळं मी टाइम बाउंडिंग मला करू नका, अहवाल आपल्याला पॉझिटिव्ह करायचा आहे. मी स्पष्ट सांगितलं तुमच्या लोकांना की अहवालासाठी तुम्ही घाई करू नका, लवकर व्हावं, दिवाळी गोड व्हावी, गोड दिवाळीलाच खाता यावं, अशा भावना तुमच्या होत्या, नाही असं नाही, पण भावनेवर कायदा बदलत नाही. म्हणून मी स्पष्ट सांगितलं होतं की दिवाळीला होणार नाही. संजय यादव साहेबांनी किंवा त्यांच्या टीमनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे मुद्दे बैठकांमध्ये मांडले गेले, ते बैठकातले मुद्दे तुमच्या समोर आहेत, त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट किंवा आपण एक्झिबिट ज्याला म्हणतो, ते एक्झिबिट जोडून पूर्ण अहवाल तयार केलाय. आणि मग शेवटी तो अहवाल दाखल करायला 24 नोव्हेंबरच का तुमची पुन्हा मुदत संपत होती. फोनवर फोन चालू होते, नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, मुंबईत सही करायला या असे फोन येत होते. मी काही सही करायला येऊ शकत नाही सांगितलं. अहवाल माझ्याकडे ईमेल वर पाठवा किंवा माणूस घेऊन पाठवा, मी वाचन करून सही करतो असं सांगितलं. पण तसं काही माणूस आला नाही. आणि मग 24 तारखेला रात्री माझ्याकडे बरेच वेळेला फोन एसपीडीचे झाले, त्या कार्यालयातले झाले. आणि मग रात्री माझं एसपीडीचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, सर 1 दिवस लेट करू आपण, उद्या कुठल्याही परिस्थितीत अहवाल द्यावा लागेल, तुमची सही आवश्यक आहे. मी त्यांना सांगितलं मी वाचल्याशिवाय सही करत नाही. मला त्यांनी सांगितलं सगळ्या सदस्यांनी, म्हणजे तुमच्या संघर्ष समितीच्या किंवा दुसऱ्या संघटनेच्या त्या दोन्ही प्रतिनिधींनी आणि सगळ्यांनी सह्या केल्यात, फक्त दोघांच्या सह्या झाल्यात, एक दराडे साहेब आणि तुम्ही. दराडे साहेब काही एकाही बैठकीला नव्हते, त्यामुळे त्यांची सही नसली तर एखाद्या वेळेस चालेल, पण तुमची सही आवश्यक आहे. मी त्यांना सांगितलं माझी सही अहवाल वाचल्याशिवाय होणार नाही. आणि मग त्यांनी सांगितलं मला अहवाल तुम्हाला उद्या ईमेलवर पाठवायला लावतो. ज्या दिवशी अहवाल येणार होता, सही करून पाठवायचं होतं, त्याही दिवशी माझ्याकडे माझ्या गावात 7-8 जण तुमचे लोक आलेले होते ना तुम्ही, ते पाठीमागं मान हरवत होते, तुम्ही होते. मला त्यांनी ऑपरेटिव्ह पार्ट पाठवला आणि यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आता 2 शिफारशी करायचे ठरले, सही करून द्यावं. मी म्हटलं नाही, पूर्ण वाचल्याशिवाय मी सही करत नाही. दुपारी तो पूर्ण अहवाल आला 27 पानाचा, तो वाचून मला जे म्हणायचंय ते डिक्टेशन दिलं आपण, त्याच्या प्रमाणपत्र तयार केलं आणि 5 वाजता पत्र केलं आणि माझं पत्र गेल्याबरोबर अहवाल सबमिट झाला. पत्र तुमच्या समोर आहे. जसं केजीबीवीची शंका आहे तसं तांत्रिक कर्मचाऱ्याची शंका होती. तांत्रिक कर्मचाऱ्यांचं त्याचा उल्लेख नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आपण काही गोष्टी वाचल्यानंतर त्यातले 2 क्लॉज होते, मी ते वगळा असं माझ्या पत्रात लिहिलं. तिथं मला केजीबीवी वगळा म्हणता आलं असतं, पण मला माहितीये केजीबीवी हे समग्रचा भाग आहे, कंत्राटी कर्मचाऱ्याचा भाग आहे. आता त्यांनी त्याच्यामध्ये आउटसोर्सिंगचे कर्मचारी सुद्धा टाकलेले होते. पुन्हा धोका असा होता, आउटसोर्सिंगचे कर्मचारी म्हणल्यानंतर महाराष्ट्र सरकारचे 9 GR आहेत. वेगवेगळ्या 9 संस्थांना महाराष्ट्रातले टेंडर दिलेले आहेत. त्यातले किती कर्मचारी आउटसोर्सिंगचे आपल्याकडे आपल्याला माहिती नाही. आणि मग याच्यामध्ये तुमच्या 3300-3350 जे कर्मचारी आहेत, त्याच्यात आउटसोर्सिंगची संख्या वाढवली तर पुन्हा लागणारा आर्थिक भार हा आकडा वाढेल. म्हणून आम्ही आउटसोर्सिंगचे कर्मचाऱ्याचा मुद्दा वगळा
असं सांगितलं मला. काही लोकांनी खाजगीत सांगितलं, सर तुम्ही नाराजी ओढून घेतात, ते आउटसोर्सिंगचे कर्मचारी त्यांचे भलं होऊ लागलं. तुम्ही बघा, आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी ही समितीच नव्हती. त्यामुळे कुठल्याही विषयाला बायफर्गेशन हे न जाऊ देणं महत्वाचं होतं. म्हणून आपण ते वगळा म्हणून सांगितलं. आणि 2 शिफारसी करायचं ठरलेलं होतं. त्या 2 शिफारसीमध्ये मला ज्या दुरुस्त्या करायच्या त्या दुरुस्त्या करून मी पत्र दिलं. त्यात महत्वाचं जे होतं, समान काम समान वेतन हा जो मुद्दा होता तो निगेटिव्ह, माझ्यासाठी तुमच्यासाठी निगेटिव्ह आहे. आपल्याला तो पाहिजे नाही, पण तरीही समितीच्या बैठकीत 2 शिफारसी ठरल्या हरकत नाही. ती शिफारस करताना जर 99.99% आपण सकारात्मक असताना 0.1% जर समजा दुसरी शिफारस जर गृहीत धरली, समान काम समान वेतन, तर आता इथे एक आपले कर्मचारी बोलले, कोणीतरी धर्माबादचे 9 महिने राहिलेत, कोणाचे 4 महिने राहिलेत, आणि मग त्यांना फारसा लाभ होत नाही म्हणून निवृत्तीचं वय 65 वर्ष करा, हे त्याच्यात मी वाढवलं. आणि दुसऱ्या शिफारसीमध्ये 10 वर्षाचा मुद्दा केजीबीव्ही साठी सुद्धा महत्वाचा आहे. ज्यांचं 10 वर्ष सेवा झालेली आहे त्यांना सेवेत समायोजित करा, असं आपण त्याच्यामध्ये म्हणालो. त्यांनी म्हणलं होतं, आपण त्याला होकार दिला, पण तो होकार देताना त्याच्यात पुन्हा मी आट घातली की 10 वर्ष ज्यांची सेवा झाली त्या आज समायोजित होतील, पण ज्यांचे 10 वर्ष झाले नाहीत त्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वेगळा GR काढायची आवश्यकता नाही, ते ऑटोमॅटिक सेवेत समायोजित होतील. आणि तुमच्या मनातली शंका जी आहे ती ठेवायची गरज नाही. आता आमचा प्रयत्न काय असेल, आता लमसम निर्णय घ्या. 10 वर्षे म्हणू नका, 5 वर्षे म्हणू नका. लमसम 3374 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घ्या. हे कॅबिनेटला आपण त्यावेळेला बोलू. सगळं एकदाच जर सांगितलं तर डोक्यावरून जातंय, ओझं वाटतंय. आम्ही टप्प्याटप्प्याने सांगू की आता आपली शिफारस गेली ना 10 वर्षाची, ही समितीची शिफारस आहे, कॅबिनेटला बाइंडिंग आहे का? नाही. कॅबिनेट दुरुस्त करू शकते त्यामध्ये. आणि आपल्या बरोबरीचेच समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या पैकी जे कंत्राटी कर्मचारी आहेत, अर्धे कर्मचारी सेवेत कायम झालेत. त्याच्या अगोदर वसती शाळाचे कर्मचारी सेवेत कायम झालेत. त्यामुळं आता राहिलेला जो वर्ग आहे, जो कंत्राटी म्हणून शिल्लक राहिलाय, तो साधारण 3350 कर्मचारी आहेत. मग 7 वर्षाचे असतील का 10 वर्षाचे असतील. मी तोही आकडा काढायला लावला 10 वर्षाचा, तर 350-400 कर्मचारी शिल्लक राहतात. तुमच्या सगळ्या 3374 कर्मचाऱ्यांमध्ये ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले नाहीत असे साधारण 400 कर्मचारी धरू आपण. आणि मग सरकारला सांगताना आपल्याला सोपं जातंय, 400 कशाला पाठीमागे ठेवता, ते सोपं आहे. तर सुरुवातीला शिफारस करताना म्हणलं असतं तर फाटे फुटले असते. आणि म्हणून तुमचे 7 वर्षाचे कर्मचारी कायम होऊ नयेत ही भावना आमची नाही. जर सगळे लमसम निर्णय झाला तर तुम्ही त्यांच्या सोबतच आहात. जर नाही झाला, शिफारस जशीच्या तशी कॅबिनेटने जर मान्य केली, तरीही ज्या तारखेला तुमची सेवा 10 वर्ष होईल त्या तारखेला तुम्हाला वेगळा GR, वेगळं आंदोलन करायची आवश्यकता नाही. याच GR मध्ये त्याचा समावेश असतो. आणि सेवेत कायम करताना, समायोजित करताना त्या रिपोर्ट मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. मी ती वगळायला माझ्या पत्रामध्ये लिहिलं. आणि ती गोष्ट होती, सेवेत समायोजित करताना शिक्षण विभागाशी निगडीत ठेवलेलं होतं. आता तुम्ही सगळे शिक्षण विभागात काम करता म्हणून त्यांचं कदाचित तसा व्ह्यू असावा. आणि जेव्हा माझं आणि SPD साहेबांचं बोलणं झालं तेव्हा ते मला म्हणाले की आम्ही शिक्षण विभागाच्या बाहेर शिफारस कशी करणार. मी त्यांना म्हणालो की हे काही शिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेला अभ्यास गट नाही. जर शिक्षण मंत्र्यांनी अभ्यास गट गठीत केला असता तर तो फक्त शिक्षण विभागाशी संबंधित राहिला असता. हा अभ्यास गट किंवा ही समिती जी गठीत केली ती सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली.
आणि मुख्यमंत्री हे सगळ्या विभागाचे प्रमुख असतात किंवा समिती सदस्य जे आहेत ते शिक्षण विभागाचे नाहीत. एसपीडी किंवा सेक्रेटरी किंवा एक 2-3 जर माणसं सोडली सदस्य तर ऍडिशनल चीफ सेक्रेटरी सुद्धा शिक्षण विभागाचे नाहीत. आमदार सुद्धा जे समिती सदस्य आहेत ते शिक्षण विभागाचे नाहीत. मनोहर धोंडे सुद्धा शिक्षण विभागाचा नाही. त्यामुळं ज्या शिफारशी करायच्या समितीने त्या शिक्षण विभागाशी संबंधित असू शकत नाहीत. म्हणून आपण तिथं दुरुस्ती करायला सुचवलं. समायोजन करताना शिक्षण विभागात किंवा ग्राम विकास विभागात किंवा शासनाच्या तत्सम विभागात सेवेत समायोजित करा, अशा प्रकारचं माझं पत्र आहे. त्यामुळे एकही कर्मचारी याच्यामध्ये सुटत नाही. कोणी शंका घ्यायची गरज नाही. एकही कर्मचारी, सगळे आपले जेवढे शिल्लक कर्मचारी आहेत ते सेवेत समायोजित होतील. आता मुद्दा येऊ शकतो GR नंतर सुद्धा समायोजन कसं करायचं. लोहा तालुक्यामध्ये 15 कर्मचारी आहेत आणि जागा संच मान्यता जर 10ची आहे तर 5 कर्मचारी उरतात. मग तिथं आपलं म्हणणं असेल की जे उरलेले 5 कर्मचारी आहेत ते जिल्ह्यात समायोजित करा. जिल्ह्यात 100 कर्मचारी आहेत आणि 70 जागा आहेत, 30 उरले तर शेजारच्या महसूल विभागात समायोजित करा. आणि तिथेही जर समजा जागा उरल्या तर महाराष्ट्रात कुठेही समायोजित करा. ही टप्पे आपल्याला द्यावे लागणार आणि याचा उल्लेख GR मध्ये करावा लागेल. तो आम्ही करून घेऊ. या पद्धतीनं तुम्हाला समायोजित करण्याचा विषय जेव्हा आम्ही GR काढायचा आहे त्यावेळेला काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी करून घेणार आहोत. तुम्ही बिनधास्त राहा, कोणी काळजी करायची नाही. तर राहतो विषय समायोजित करताना जे आपले कर्मचारी आहेत त्यातले काही तांत्रिक कर्मचारी जे आहेत, इंजिनियर मंडळी जी आहे किंवा डाटा एंट्री ऑपरेटर आहेत किंवा आणखी कुठले अकाउंटंट आहेत, त्यांची पदं कमी आहेत शिक्षण विभागात. त्यांच्यासाठी काही तेवढी पदं तिथं नसतात. पण तुम्ही सगळे जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदच्या कोण्याही विभागामध्ये तुमचं समायोजन होऊ शकतं. आणि या उपरी जर कोणी 10-5 उरले तर शासनाच्या इतर विभागात हा उल्लेख आपण त्याच्यात केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं एकही कर्मचारी समायोजनापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण परिपूर्ण घेतलेली आहे. आता तुमच्या बाकीच्या शंका ज्या आहेत त्यावर मी वेळोवेळी बोललेलो आहे. तुमचं समायोजन करताना सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा काय असेल तर आम्ही त्यात शिफारसीमध्ये जी फर्स्ट डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे ती ग्राह्य धरा. ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही सेवेत रुजू झालात ती तुमची पहिली तारीख धरा आणि तिथून आजच्या तारखेपर्यंत आभासी इन्क्रीमेंट मान्य करा. तुम्हाला मागचे वेजेस देऊ नका, एरियस देऊ नका, पण आजच्या तारखेमध्ये त्या तारखेपासून आजपर्यंत तुमचे आभासी वेतनवाढी मान्य करून पे फिक्सेशन करावं अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे. याचा फायदा काय होईल? याचा फायदा तुम्हाला लवकर कळणार नाही. म्हणजे समजा आता मला 50,000 बसेल तर आपलं तुमचं बेसिक बदलेल. तुमचं पे फिक्सेशन जेव्हा करायचंय तेव्हा डेट ऑफ अपॉइंटमेंट पासून आजपर्यंत सगळे इन्क्रीमेंट तुमच्यामध्ये धरले जातील आणि आजच्या तारखेचं पे फिक्सेशन आहे, तुमची पगार होईल. हा एक प्लस पॉइंट. आज GR काढला आणि इथून सुरुवात करायचं म्हणलं तर तुमची आज अपॉइंटमेंट झाली असा त्याचा अर्थ आहे. फार काळजीपूर्वक आपण त्या शिफारसीमध्ये हे टाकलंय. जो कर्मचारी ज्या तारखेला सेवेत रुजू झाला ती तारीख गृहीत धरून आजपर्यंत आभासी इन्क्रीमेंट मंजूर करा, काल्पनिक इन्क्रीमेंट मंजूर करा आणि ते इन्क्रीमेंट ग्राह्य धरून आमचं पे फिक्सेशन करा. हे जर झालं तर दुसरा मोठा फायदा असा आहे, त्यात भले कर्मचारी कमी असतील पण आपल्याकडे काही कर्मचारी कंत्राटीच आहेत पण त्यांच्या नेमणुका 2005च्या अगोदर आहेत. इथे असतील काही लोक आहेत ना, किती जर हात वर करा. आणि म्हणून ज्यांची सेवा किंवा ज्यांची अपॉइंटमेंट
ही 2005च्या अगोदर आहे. त्यांना साधी गोष्ट आहे, तुम्हाला पेन्शन लागणार आहे तुमच्या हयातीच्या नंतर. तुमच्या हयातीच्या नंतर पत्नीला किंवा पत्नी असेल तर पतीला पेन्शन लागू होणार आहे. आता 2005च्या नंतरची पेन्शन योजना बंद आहे. पण तुमच्याकडे 2000च्या किंवा 2001च्या नेमणुका असलेले अनेक कर्मचारी होते. मला आठवते कर्मचारी अनेक आहेत, किंवा काही जे रिटायर झालेत, काही सेवेत असताना मयत झालेत, त्यांचं सुद्धा पे फिक्सेशन होऊन त्यांना सुद्धा पेन्शनला पात्र धरावं लागतं या जी आर प्रमाणे. आणि म्हणून जे काही 200-300-400 लोक रिटायर झालेत, किंवा येणाऱ्या 4 महिन्यामध्ये आणखी काही 200-300 लोक रिटायर होणार आहेत, त्यांना शेवटच्या टप्प्यात आमचे जामकर सरचं उदाहरण. कुठे जामकर सर? हे बघा, हे किती महिने राहिले जामकर सर? मग भरपूर आहे तुमचं. आता लातूरला एक होतं ते 4 महिनेच राहिलेच म्हणले. हा 2 महिने असले आहेत अशी लोक. मग त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला काय फायदा आहे. तर आपण जी आर काढताना काळजीपूर्वक ज्या तारखेला समितीचा अहवाल सबमिट झाला ती 25 नोव्हेंबर ही तारीख गृहीत धरायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे 25 नोव्हेंबर जर तारीख गृहीत धरली तर जे जे नागपूरला आंदोलनात हजर होते त्यांना सुद्धा आनंद मिळेल. बरोबर का मॅडम? काही लोक नागपूरच्या ग्राउंडवर हजर होते, तिथे मला एक जण भेटला, माझे 2च महिने राहिले. लवकर जी आर काढा. काळजी करू नका, जी आर मागच्या तारखेत येईल. आणि 25 नोव्हेंबरला ज्या तारखेला समितीने अहवाल दिला त्या तारखेत जर कॅबिनेटनं मंजुरी दिली त्या तारखेपासून, तर जी रिटायर होणारी मंडळी आहे 1-2 महिन्यामध्ये त्यांना सुद्धा त्याचा लाभ होईल. आणि जे आता रिटायर होतात ते नक्की 2005च्या अगोदरचे असणार आहेत. बरोबर आहे का? ज्यांची रिटायरमेंट आता आधी ते नक्की 2005च्या अगोदरचे अपॉइंटमेंट असलेले असणार आहेत आणि त्यांना सुद्धा पेन्शनचा लाभ मिळेल. या पद्धतीनं दोन्ही गोष्टी असू शकतात, पण त्यांना सुद्धा तो फायदा होईल जर 25 नोव्हेंबर तारीख धरली तर. म्हणून आपण होईल तेवढं कर्मचाऱ्यांचा फायदा कशात होईल हे बघूनच मुद्दे घेतलेले आहेत. आणि जी आर काढताना तुमचा वकील म्हणून मनोहर धोंडे मंत्रालयात ठाण मांडून बसणार. त्यामुळं काळजीपूर्वक आपण सगळ्या गोष्टी करू. आणि किंतु परंतु मनातलं सोडा, सगळं भाषण होईपर्यंत वाट बघायची गरज नाही. आज तुम्हाला मी अगदी स्पष्ट सांगतो, तुमचं सेवेत समायोजन केल्याच्या जी आर काढण्याबद्दल कोणीही मनात शंका घ्यायची आवश्यकता नाही. कोणीही शंका घ्यायची गरज नाही. आता अहवाल येण्याच्या अगोदर मला काही वेळेला लोक भेटले होते तुमचे, आंदोलन करावं का? बरोबर ना? काही लोक भेटले होते, आंदोलन करावं का चव्हाण सर? मी म्हणलं नाही. कसं आहे, उन्हाळ्यात बी पेरलं तर उगवतंय का? नाही. आणि योग्य वेळी योग्य गोष्ट करता आली पाहिजे. जेव्हा अहवाल सबमिट झाला त्याच्यानंतर मला जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं आता आंदोलन करा. मी 8 तारीख सांगितली, तुम्ही 8 ला केलं, मी 9 सांगितली होती, कारण मला 10 ला नागपूरला येणं शक्य होतं. 8 आणि 9 मी बाहेर होतो. पण तुम्ही एवढे चिकाटीचे आहेत, 8 ला म्हणले, 8 ला सुरू केलं, ग्राउंड सगळं हादरून सोडलं. समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचं नागपूरच्या अधिवेशनातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे. आणि हे आंदोलन करताना काही लोकांना असं वाटलं की मला विचारलंच नाही, आंदोलन करू काय? प्रत्येकाची व्यथा आहे. आता माझं म्हणणं पहिल्या दिवसापासून होतं, क्रेडिट कोणालाही द्या, मनोहर धोंडेला क्रेडिटची गरज नाही. आम्ही क्रेडिटसाठी काम करत नाही. मी बलाक्षे मॅडमला किंवा यांना खाजगीत सांगितलं, नाव माझं घेऊ नका, दुसऱ्याला क्रेडिट द्या, त्यांचे नाव घ्या, त्यांच्यामुळे झालं म्हणा, हरकत नाही. काम होणं महत्वाचे माझ्यासाठी. आणि म्हणून आंदोलन 8 तारखेला सुरुवात करण्याचं पत्र आपलं गेलं. मी सांगितलं मी 10 तारखेशिवाय येऊ शकत नाही.
इथंच बैठक झाली होती, बरोबर आहे का? 4 तारखेला काहीतरी. 10 तारखेला मी नागपूरमध्ये तुमच्याच कामासाठी येणार आहे आणि 10 आणि 11 2 दिवस थांबून तुमचा निर्णय करणार आहे हे मी सांगितलं होतं. पण तुमचं आंदोलन 8ला सुरुवात झालं. 8ला सुरुवात आंदोलन होताना मला जे सांगितलं, खरं खोटं मी नागपूरला बोललो, काही लोकांनी नागपूरच्या आंदोलनात जाऊ नका असे फोन अनेक कर्मचाऱ्यांना केले. आंदोलनाला जाऊ नका, आपलं काम असं टप्प्यात आहे, आपलं काम तसं टप्प्यात आहे, इथं बोलणं झालंय वगैरे वगैरे. हो, आता ते तुम्हाला माहितच आहे, मी कशाला म्हणू. आंदोलनाला जाऊ नका असं सांगितल्यानंतर सुद्धा तुमचा आकडा तिथला 2800 लोक हजर असल्याचा आहे. कौतुकास्पद आकडा आहे. आंदोलनाला जाऊ नका म्हणणारी एक टोळी असताना तुम्ही त्याला बायपास करून एवढ्या मोठ्या संख्येने नागपूरमध्ये हजर झाला. आणि हे आंदोलन जाऊ नका म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा एवढी मोठी संख्या आली, ही सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये शल्य होतं. आणि म्हणून आंदोलन तुमचं सुरुवात झालं की जो कुठलं डॉक्टर जैन कुठला आहे, कारंजा लाडचा 420 सक्रिय झाला. आणि सक्रिय होऊन अशा प्रकारचं पत्र मला तुम्हीच दाखवलं आणून की बैठक अशी अशी ठरली, पत्र असं आलंय. त्याच्या अगोदर सुद्धा पत्र निघालं होतं का नाही? तेही फिरलं होतं तुमच्या ग्रुपवर. झाली होती का ती बैठक? नाही. तसंच हेही फक्त धुळपेट करण्यासाठीचं पत्र होतं. मी पुन्हा विचारलं OSD ला, पत्र निघालेलं आहे, बैठक आहे का? पत्र कार्ड होती की नाही माहित नाही, असं उत्तर त्यांचं होतं मला. आणि म्हणून मी जेव्हा 10 तारखेला आलो, अगोदर तुमच्याकडे आलो, तुम्हाला बघितलं, तुमची एकजूट बघितली. आणि तुम्हाला आठवत असेल तिथं बोलताना मी सांगितलं की रिझल्ट लावल्याशिवाय मी नागपूर सोडणार नाही, असं वाक्य मी तिथं वापरलं होतं. आणि मग मी दुपारी विधान भवनात गेलो. आणि विधान भवनात गेल्यानंतर सन्माननीय शिक्षण मंत्र्याला तुमचं अगोदर शिष्टमंडळ भेटलं होतं ते निवेदन द्यायला. शिक्षण मंत्री म्हणाले होते की जर अशी बैठक DCM साहेबांनी बोलवलं असेल तर मला त्याच्यात तुम्हाला बोलवता येत नाही, असं आपल्या प्रतिनिधीला सांगितलं, असं मला बलाक्षे मॅडम म्हणाले होते. आणि मग शिक्षण मंत्र्यांना बैठकीचं माहिती नाही, म्हणून त्या दिवशी संध्याकाळी तुमचे एक 5-6 लोक होते. त्या 5-6 लोकांमध्ये अकोले सर होते, शेख सर होते, आणखी कोण होते इथलं, बालाजीराव होते, जामकर सर होते. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या बंगल्यावर आपण गेलो. सगळा त्यांचा कार्यभार संपत आल्यानंतर भेटल्यानंतर तिथं आणखी एक टोळी दुसरी सक्रिय झालेली दिसली मला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ. आता हे लोक तिथंच होते. आणि मग मी जेव्हा सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं कानामध्ये, तेव्हा ते म्हणाले असली बैठक कोणी बोलवली? शिक्षण विभागाची बैठक आहे. आणि ते बाजूलाच होते. ते तिथून म्हणाले हो साहेब शिक्षण विभागाची बैठक आहे. ती बैठक त्यांची होती. सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा तुमची बैठक आहे हे माहिती नव्हतं. आणि मग मी त्यांना सांगितलं आता नसलं तरी बैठक आहे साहेब, आंदोलनकर्ती जी संघटना आहे संघर्ष समिती, त्यांच्या लोकांना इथं बोलवलेलं नाही. आणि उद्याची बैठक घ्या आणि त्या बैठकीत ह्या 7 लोकांना घ्या. शेख सर तुम्ही होते, उपमुख्यमंत्री खरं तर चिडले होते ही बैठक कोणी लावली. तरी नंतर म्हणाले हरकत नाही, बैठक लावली. त्यांनी त्या OSD राठोडला सांगितलं की धोंडे सर काय म्हणाले ते बघा, यांचे मैदानावरचे आंदोलन करते 7 लोक उद्या सकाळी 5 घेऊन त्यांना मध्ये घ्या. आणि ती माहिती तुमच्या डाकू टोळीला पुन्हा कळाली. आपले उत्साही माणसं सांगतात ना, असं बोलले उपमुख्यमंत्री, तो काय तुमचा भाव काय चुकीचा नसतो. आणि मग ते पुन्हा सक्रिय झाले. 11 तारखेच्या बैठकीला सकाळी आमच्या 7 लोकांचे नाव आम्ही दिले, त्यांच्या 5 तयार झाल्यात.
ते विधान भवनात आलेत आणि सकाळी दुसरं पत्र निघालं, बैठकीत ते 4 लोकांचं नाव टाकून ते 4 लोक बैठकीत हजर राहतील आणि ग्राउंडची यंत्रणा पूर्ण त्यांच्या बाजूने होती, ऑफिस मधली, डीसीएमच्या असेल किंवा शिक्षण विभागाच्या असेल. आणि मग जेव्हा ते हॉल बघायला मी जायचंय कुठं बैठक आहे, तिथं काही लोक भेटले, तुम्हाला नावं काही सगळ्यांची माहित नाहीत, त्यांनी मला नमस्कार केला. बैठकीला जायचंय पण ती बैठक होताना हे पत्र काढलंय हेही मला दाखवलं होतं तुम्ही लोकांनीच, की 4 लोकांचे नावं टाकून आले. आता आपल्याला मध्ये एंट्रीच मिळते की नाही, तुम्ही बघितलं तो अनुभव. बैठक जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपण नेलेले सगळेच्या सगळे असे खुर्च्यावर बसलेले होते आणि डाकू टोळी बैठक होईपर्यंत उभा होती. म्हणजे त्यांचे सगळे प्रयत्न निगेटिव्ह प्रयत्न, त्यांचा उद्देश एवढा होता की आम्ही बैठक ठेवली म्हणायचं, बैठक तर होणार नव्हती. एनकेन प्रकारे 11 गेली, 12 गेली, 13, 14ला अधिवेशन संपणार होतं. तुमच्या ग्राउंडकडे कोणीही शासनाचं लक्ष वेधू नये आणि अपमानित होऊन तुम्हाला नाविलाजाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वापस यावं लागावं, अशा प्रकारची व्यूहरचना होती. आणि मग तिथं बैठकीमध्ये चर्चा झाली, सगळ्यांनी सगळे मुद्दे मांडले आणि एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा होत असताना अचानक त्यांचा ओएसडी आला आणि कॅबिनेट सुरुवात झाली असं त्यांनी सांगितलं. झालं चर्चा झाली असं म्हणत सगळे उठले, शिंदे साहेब बी उठले. काही झालं नव्हतं, निकाल निर्णय काहीच नव्हता, कारण कॅबिनेटला जाणं महत्वाचं आहे. गेले जाताना तुमचे टोळीच्या चेहऱ्यावरचे भाव मी बघितले, एवढी पोटात उकळी होती त्यांच्या, काहीच न होता. आता बैठकही संपली आणि मग तिथं जेव्हा उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री कॅबिनेटला जाण्यासाठी निघाले तेव्हा मी त्यांच्या सोबत गेलो आणि लिफ्ट जवळ गेल्यानंतर लिफ्ट यायला थोडा वेळ होता, तेवढ्या वेळेत मी सन्माननीय एकनाथभाई शिंदेना पुन्हा सांगितलं की भाई निर्णय झाला नाही, 3000 कर्मचारी ग्राउंडवर आहेत, 1000 पेक्षा अधिक महिला आहेत आणि कोणीही शासनाचं प्रतिनिधी आम्ही असा निर्णय केलाय हे सांगितल्याशिवाय ते उठणार नाही. तेव्हा मला एकनाथभाई शिंदे म्हणाले, धोंडे सर आम्ही आता वर कॅबिनेट झाली की सीएम ला आम्ही बोलतो, दादा भुसे साहेब पण सोबत होते आणि ते बोलणं झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. 11 तारखेला कॅबिनेट संपली. कॅबिनेट संपल्याच्या नंतर पुन्हा शिंदे साहेबांचे कॅरिडोर मध्ये माझी भेट झाली. म्हणजे ते समोरून येत होते, ताफा होता त्यांचा पूर्ण. मी पुन्हा शिंदे साहेबाला थांबवलं आणि त्यांना म्हणालो की भाई कॅबिनेट, मला त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालंय, मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, आपण निर्णय करणार आहोत. मी त्यांना म्हणालो तुम्ही निर्णय करणार आहात हे मला सांगितलंय, पण आंदोलनकर्त्याला शासनाने सांगितल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी पीएला सांगितलं तर ते दादा भुसेंना फोन लावा. तिथंच थांबले डीसीएम, तिथूनच त्यांनी फोन लावला, भुसे साहेबांना बोलले आणि भुसे साहेबांना शिंदे साहेबांनी सांगितलं की मनोहर धोंडे सर इथं आहेत, तुम्ही ग्राउंडवर जा आणि आपली मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा सांगून त्यांचं आंदोलन संपवा. असं शिंदे साहेबांनी फोनवर भुसे साहेबांना सांगितलं. तेव्हा भुसे साहेबांनी समोरून सांगितलं की साहेब आपण मंत्री कोणी जायचं नाही कुठल्याही आंदोलनाला, असा आपला निर्णय आहे. आणि मग उपमुख्यमंत्र्यांना आठवलं, मला म्हणाले की बरोबर आहे धोंडे सर, आम्ही काही आंदोलन उठवायला कुठल्याही मंत्र्याला जायचं नाही असा आम्ही निर्णय केला. मग शिंदे साहेब पुन्हा भुसे साहेबांना बोलले आणि त्यांनी सांगितलं संध्याकाळी तुम्ही आणि धोंडे बसा आणि काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे 5 लोक बोलून घ्या ग्राउंडवरून, त्यांना सांगा आणि आंदोलन संपवा, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि मग संध्याकाळच्या शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांच्या बंगल्यावर जायचं ठरलं. मी अध्यक्षांना आणि संजय अकोले सर, शेख सर दोघाला सांगितलं तुम्ही 4-5 जण या. आणि त्या बैठकीला मी 4-5 जण या म्हणलं तरी 25 पेक्षा जास्त लोक होते ना बालाजीराव. उलट मलाच यायला उशीर झाला कारण माझी नागपूरला पत्रकार परिषद चालू होती.
तेवढ्या वेळेत मंत्री महोदय थांबलेले होते आणि मग आम्ही गेल्याच्या नंतर जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की डीसीएम साहेब बोललेत सीएम साहेबांना आणि तुमचा निर्णय करायचं ठरलंय, त्यामुळं आंदोलन तुम्ही आता उठवा. तर मला माहिती आहे की शिंदे साहेब 110% पॉझिटिव्ह आहेत. तर शिंदे साहेब पॉझिटिव्ह आहेत म्हणजे मनात असो का नसो भुसे साहेब पॉझिटिव्हच असणं आवश्यक आहे. पण पार्टी पॉलिटिक्स काही वेळेला आणू शकते कोणीतरी, कारण तुमची दुसरी एक टीम सक्रिय आहे. आणि मग असं जर कोणी कान भरले, कारण अशा कामांमध्ये कान फुटे कधी कधी भारी ठरतात. आणि मला असं वाटलं की बाबा हे सगळं जरी असलं, मी भुसे साहेबांना म्हणालो की साहेब सीएम साहेबांनी शब्द दिला तर आपल्याला आंदोलन उठवता येईल, त्यामुळं तुम्ही शिष्टमंडळ घेऊन सीएम साहेबांची भेट घाला. भुसे साहेब विचारात पडले. त्यांनाही कदाचित वाटलं असेल मी माझ्या नेत्याला न विचारता जर सीएम कडे शिष्टमंडळ नेलं तर त्यांचा युगो हार्ट होईल. आम्हाला भुसे साहेबांनी तिथंच बसवलं आणि फोनवर बोलत बोलतच गेले, गाडीत बसले, शिंदे साहेबांच्या बंगल्यावर गेले. आणि शिंदे साहेबांना त्यांनी सांगितलं की धोंडेचं असं असं म्हणणं आहे की सीएम साहेबांची भेट घाला शिष्टमंडळाची, त्यांचा शब्द घ्या. एकनाथ भाईंनी सांगितलं, ते म्हणालेत खरं आहे, घेऊन जा त्यांना. आणि मग तिथून आल्याच्या नंतर भुसे साहेबांनी सांगितलं डीसीएम साहेबांनी शिष्टमंडळ न्यायला सांगितलंय, आपण उद्या सीएम साहेबांची भेट घेऊ. आणि मग पुन्हा सांगितलं की 5 लोकच मध्ये या, असे 25 येऊ नका. आणि कोण घ्यायचे ते तुम्ही ठरवा, पुन्हा तुमच्यात वाद नको. म्हणजे वाद तिथे माहिती आहे म्हणले ना, हेच वाक्य वापरलं त्यांनी, पुन्हा तुमच्यात वाद नको. मी त्यांना सांगितलं आंदोलनकर्ती संघर्ष समिती आहे, संघर्ष समितीच्या अध्यक्षा इथे या बसलेल्या आहेत, त्या ठरवतील 5 जण कोण घ्यायचे. आणि मग त्यांच्या पीएला श्रीकांत पवारला 5 नावं दिले. बघा 5 नावं दिले. मंत्र्यांनी सांगितलंय शिष्टमंडळ सीएमला भेटवायचंय, पण त्या दिवशी संध्याकाळी सीएम इंदोरला गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लातूरला आले. त्यामुळे बैठक किंवा भेट आपली 2 वाजताची ठरलेली असताना सीएम साहेब स्वतः 2:15 वाजता विधान भवनात आले. तोपर्यंत बैठक होणं, भेट होणं शक्य नव्हतं. आणि मग हे लोक मध्ये घ्यायचे 5 लोक. मंत्री मुख्यमंत्र्याकडे निघेपर्यंत त्यांच्या पास काढल्या नव्हत्या. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये संघर्ष समितीच्या लोकांना तिथपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही, अशी एक यंत्रणा काम करत होती. आणि मग 2:15ला सीएम आले. मी शिक्षण मंत्र्याच्या कॅबिनला गेलो. गेल्यानंतर योगायोगानं शिक्षण मंत्री अँटी चेंबरला होते. बाहेर आल्याबरोबर त्यांनी मला बघितलं, आले का धोंडे सर, चला चला म्हणजे. सीएम आहेत का बघ रे म्हणले. पीएनी सांगितलं हो आहेत, सीएम साहेब आलेत आत्ताच. मंत्री उठले चला म्हणून, दारात आले. मी म्हणालो कुठं जायचं, ते म्हणले सीएमला भेटू. म्हणलं ज्यांना भेटवायचे तेच बाहेर आहेत, 12 वाजल्यापासून मुळात बसलेत. आणि मग शिक्षण मंत्री त्यांच्या लोकांवर चिडले, पुन्हा खुर्चीत बसले. स्पेशल रोकडे नावाचा ओएसडी पाठवला आणि बिना पासता पोलिसच्या मार्फत मध्ये आणलं. किती अडथळे तुमच्या कामाला, काय संबंध आहे बाबा माझा. आणि हे सगळं करणारी टोळी तुमचीच होती प्रत्येक ठिकाणी. नाईक साहेबांनाच कशाला सांगायचं. आणि मग शिष्टमंडळ आलं तोपर्यंत सीएम साहेबांची अमरावती विभागाची बैठक सुरू झाली. जवळपास 1-1.5 तास बाहेर थांबावं लागलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा भेट झाली तेव्हा अध्यक्ष मॅडमलाच मी सांगितलं तुम्ही बोला. जसं तुम्ही आता डोळ्यात पाणी काढलं तसं मॅडम पण रडत होत्या. योगायोग असा होता डीसीएम अजितदादा पवार पण तिथंच होते. मी दादा नाही म्हणालो की दादा हा विषय असा असा आहे, बरोबर आहे सीएम साहेब आहेत, निघून गेले दादा. आणि मग तिथं भुसे साहेबांनी सुद्धा पॉझिटिव्ह 2 वाक्य सांगितले आणि मग मॅडमला सांगायला सांगितलं. मॅडमला बोलता येणार गेलं, कंठ दाटून आलेला होता. आणि ते मला बाहेर आल्यावर म्हणाला की आयुष्यात पहिल्यांदा सीएमला आम्ही भेटलो. आणि मग मी सीएम साहेबांना विषय सांगितला तेव्हा सीएम म्हणाले की आमचं कालच बोलणं झालंय, आम्ही निर्णय करणार आहोत, असं सीएम साहेबांनी सांगितलं. आणि आम्ही निर्णय करणार आहोत. आमची शिंदे साहेबांची भुसे साहेबांची चर्चा झालेली, भुसे साहेब उभाच होते. त्यामुळं
मी म्हटलं आंदोलन उठवण्यासाठी शासनाच्या वतीनं कोणाला तरी पाठवा. तेव्हा पुन्हा सीएम साहेब म्हणाले की आम्ही मंत्री पाठवायचे नाहीत असा निर्णय केलाय. त्यामुळं आता तुम्हाला सांगितलंय, तुमचं शिष्टमंडळ भेटले, तुम्ही त्या संघटनेचे लोक आहात, तुम्ही जाऊन सांगा की मी असं सांगितलंय. असं म्हणून गर्दीमध्ये सगळ्यांना बाहेर काढलं. पुन्हा सीएम साहेब बाहेर गेले, बाथरूमला गेले होते. सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर सुद्धा मी मुद्दाम थांबलो, कारण मला माहिती होतं माझं मन समाधान नव्हतं. कारण जोपर्यंत शब्दात आपण अडकवत नाही तोपर्यंत वेग स्टेटमेंटवर जर मी आलो असतो तर उद्या मलाही बोलता आलं नसतं. आणि म्हणून मी थांबलो. पुन्हा सीएम साहेब आले. दुसरी नागपूर विभागाची बैठक होती. दादा भुसे साहेब जे होते, त्यांचं दुसरं काम होतं. आणि सीएम साहेब खुर्चीत बसल्याबरोबर मला म्हणाले की धोंडे सर आणखी का थांबले. मग मी त्यांना सांगितलं की उपोषण उठवायला कोणीतरी पाठवा, मंत्रीच पाहिजे असं नाही, कोणी पाठवा तुमच्या वतीनं. असं म्हणल्यानंतर सीएम म्हणाले माझ्या वतीनं तुम्हीच जा आणि तुम्ही त्या लोकांना सांगा की आम्ही आचारसंहिता संपल्याबरोबर सेवेत कायम करून GR काढून तुमच्या हातात देणार आहोत. असं सीएम साहेबांनी मला स्वतःला सांगितलं आणि ते बाजूला ऐकायला शिक्षण मंत्री होते. सीएम स्वतः म्हणाले की तुम्ही माझ्या वतीनं जाऊन सांगा. आणि मग मी बाहेर आलो. तोपर्यंत भुसे साहेब बी बाहेर आले होते. मला आता संजय आकुले सर कानात येऊन सांगू लागले, बाहेर सीएम ला भेटून आले की शिक्षण मंत्री साहेब म्हणू लागले की उद्याच्या उद्या फाईल मागवतो. कारण सीएमचं ऐकलं होतं त्यांनी. त्यामुळे सगळे पॉझिटिव्ह आहेत. आता कुठलीही अडचण नाही. GR तुमचा काढायला कोणीही अडचण आता आणतो म्हणलं तरी येत नाही. आणि मग आपल्याला सजग राहणं आवश्यक आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला जेव्हा सांगितलं की तुम्ही माझ्या वतीनं जाऊन सांगा की आचारसंहिता झाल्याबरोबर कायम केल्याचा GR आम्ही करू, असं सीएमनी वाक्य वापरल्यानंतर मी बाहेर निघालो. आणि मग बाहेर आल्याच्या नंतर चर्चा झाली. काही लोक पुढे निघाले. अंधार पडला होता. काही लोकांना गाड्या आहेत, जायचंही गडबड होती, आंदोलन संपवायचं होतं. मग काही लोक पुढे गेले. पण तुमच्या अध्यक्ष मॅडम माझ्या गाडीत घेतल्या. संजय आकोले सर आणि अध्यक्ष ते माझ्या गाडीत घेतले. आणि माझ्या गाडीत घेतल्यानंतर मी सांगितलं तुमच्या अध्यक्ष मॅडमला की जेवढे समिती सदस्य आहेत, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली असं वाटते त्या सगळ्यांना फोन करा. आणि असं सीएम साहेबांनी सांगितलंय. आता बैठक सीएम साहेबांचं बोलणं झाल्यावर सांगा म्हणलं. अगोदर सांगितलं असतं तर वेगळंच काहीतरी झालं असतं. त्यामुळं जेव्हा भुसे साहेबांच्या बंगल्यावर एकनाथ शिंदे साहेबांना बोलून सीएमला भेटवायचं ठरलं, तेव्हा मी संजय राठोडच्या बंगल्यावर या सगळ्या लोकांना घेऊन समजून सांगितलं भिंतीला काना आहेत. उद्याची सीएमची भेट होईपर्यंत कोणीही कुठेही शब्द काढू नका, असं सांगितलं ना. तुम्ही होते ना. आणि तुम्ही ते पथ्य पाळलं. सीएमची भेट झाली. सीएम साहेबांनी शब्द दिला. त्याच्याप्रमाणे जेव्हा मला सीएमनी सांगितलं माझ्या वतीनं तुम्ही जाऊन सांगा, तर श्रेय घ्यायला मी एकटाच यायला पाहिजे होतो. पण गाडीत बसल्यावर मी बलाक्षे मॅडमला सांगितलं सगळ्या समिती सदस्यांना, आमदारांना किंवा भरतशेठ गोगावले सहित, चित्राताई वाघ सहित सगळ्यांना फोन करा. आणि सगळ्यांना असं सीएम साहेबांची भेट झाली, त्यांनी असा शब्द दिलाय आंदोलन संपवायचंय, कृपा करून ग्राउंडवर या, असे फोन मी करायला लावले. आणि त्याच्यामध्ये फक्त एकटे अवेलेबल होते म्हणून ते ज्ञानेश्वर म्हात्रे त्या ठिकाणी आले. तरी मी भरतशेठ गोगावलेच्या बंगल्यावर गाडी नेली. म्हणलं त्यांना गाडीत घेऊन जाऊ, कारण ते मित्र माझे असल्यामुळं मी चला म्हणलं की निघाले असते. पण ते बंगल्यावरही नव्हते. मग आम्ही आलो, तुमच्या समोर वृत्तांत सगळं सांगितलं. आंदोलन संपलं. आता लोकांना घाई आहे की GR कधी निघतो, GR कसा निघतो यापेक्षा GR कधी निघतो याच्यावर तुमचं जास्त लक्ष आहे. त्यामुळे मी लातूरला सांगितलं, तुम्हालाही सांगतो, आचारसंहिता महानगरपालिकेची 16 तारखेपर्यंत आहे, 16 जानेवारी.
21 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघणार आहे. अपेक्षित आहे 25 जानेवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित होतील. म्हणजे 25 जानेवारी ते 25 फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारी महिना आचारसंहितेत जाणार आहे. कोणी कितीही जप करत बसलेत तरीही तुमच्या ऑर्डरची शेवटची तारीख 31 मार्च आहे. बरोबर आहे. एक कलाकार त्या बैठकीतच म्हणत होता आम्हाला 4च महिन्याची ऑर्डर दिली आहे, वाढून द्या म्हणा. अरे बैठक कशाची चालली? आणि 31 मार्च ही तुमच्या ऑर्डरची शेवटची तारीख आहे. दुसरी कंत्राटी ऑर्डर निघू नये याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. म्हणजे 31 मार्चच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दिलेला शब्द पाळून तुमचा कायम केल्याचा GR 31 मार्चच्या अगोदर निघेल, हा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि तो GR निघाल्याच्या नंतर पुन्हा कृपा करून माझी तुमची भेट नको. याच्यासाठी मी भरपूर वेळ दिला तुम्हाला, नाही असं नाही. त्यामुळं माझं काम होईपर्यंत आहे. काम झाल्याच्या नंतर मला दुसरं काम करू द्या. आणि म्हणून तुम्ही आनंदानं नक्की तुमची पुढची सेवा देणार आहात, आताही देता आहात. खर तर असेच औरंगाबादला गेल्याच्या नंतर औरंगाबाद जालन्याचे लोक तुमचे आले. शेख सर कलाकार आहेत, यांनीच पाठवलं. त्यांनी 2-2.5 तास घेतले आणि तिथून मग लातूरला तसंच झालं, आता इथे तसंच आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा ही गोष्ट मला सांगायची गरज नाही. आम्ही सगळे समिती सदस्य, मग तो कोणी असो, कारण समिती सदस्यांना काय दोष आहे त्यांचा? तुमचेच लोक जर चॉकलेट दाखवू लागले तर चॉकलेट कोणाला नको आहे. त्यामुळं समिती सदस्य सगळे सकारात्मक आहेत, सगळे. आता काही लोक बळी पडले होते पण पुन्हा रस्त्यावर आहेत, योग्य मार्गावर आहेत, काही अडचण नाही. त्यामुळं कोणी कितीही प्रयत्न करू द्या, तुमचा GR आता कोणी रोखू शकत नाही. आता त्या GR मध्ये सुद्धा तुमचे लोक एवढे जिज्ञासू आहेत की औरंगाबादची आमची सगळी चर्चा झाल्याच्या नंतर फोटो सेशन झाला, सगळं झालं, पुन्हा थांबले लोक. सगळे गेले तरी 10-15 जण थांबले. म्हणलं तुम्ही का थांबले? पुन्हा आमचा एक विषय आहे. म्हणलं काय विषय आहे? तर ते म्हणले आम्ही सगळे अकाउंटंट आहोत. आता इथं अकाउंटंट कोण कोण आहे? आहेत की तुम्ही? आणि मग म्हणाले आमच्या अकाउंटंटचा पे स्केलचा विषय SPD साहेबाच्या टेबलवर आहे. आमचा पे स्केल मंजूर केला नाही. आणि ते एका दिशेने बरोबर पण आहे. जेव्हा केव्हा GR निघेल तेव्हा तुमचा पे स्केल हा ग्राह्य धरला जाईल. आणि त्यांनी मला सांगितलं की अशी फाईल SPD साहेबाच्या टेबलवर आहे. मी लगेच तिथून SPD साहेबांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की असं पे स्केलची फाईल अकाउंटंट लोकांची ही तुमच्याकडे आहे, ते आपण ह्या आठवड्यामध्ये तेवढं फाईलवर सही करून निकाली करा. तुम्हाला SPD म्हणाले की त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव त्या समितीचे अध्यक्ष आहेत, पे स्केलची फाईल ही त्यांच्याकडे जाते. मग मी त्यांना लक्षात आणून दिलं की कंत्राटी कर्मचारी आहेत, ही फाईल त्यांच्याकडे जात नाही, तुमच्या टेबलवर फाईल आहे. अशीच पॅरलल दुसरी फाईल तुम्ही सही केलेली यांची बाकी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं सोमवारी कोणी तुमचे 2 माणसं पाठवा, ती काय फाईल आहे ते बघून मी निकाली काढतो. त्यामुळे अकाउंटंट लोक जे पे स्केल मध्ये अडकले होते ते औरंगाबादवाल्यांनी जरी विषय काढला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. इथं जे काही आता हजर आहेत. त्यामुळे असे बारीक सारीक विषय आहेत. तुमचे केडर जास्त असल्यामुळे प्रत्येकाचे विषय वेगळे असू शकतात, पण आपल्याला लमसम निर्णय घ्यायला लावायचा. जेवढे समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना सेवेत समायोजित करणे. मग हा वेगळा आहे किंवा तो वेगळा आहे किंवा वसतिगृहाचा वेगळा आहे, तांत्रिक वेगळा आहे, अतांत्रिक वेगळा आहे, असं न करता सगळ्यांसाठी एकत्रित परमनंटचा किंवा समायोजित केल्याचा GR हा आपण 31 मार्च 2026 च्या अगोदर काढण्यासाठी 100% मी प्रयत्न करेन असं अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.